हिंगणघाट गरजले जय श्रीराम घोषणांनी विश्व हिंदू परिषदेतर्फे भव्य विजयादशमी महोत्सव, शस्त्रपूजन व रावण दहनाने अधर्मावर धर्माचा पराभव, हिंदू संस्कृती, शौर्य, परंपरा व धर्म संरक्षणाचे प्रतीक असलेल्या विजयादशमी महोत्सव यंदा देखील हिंगणघाट येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. गुरुवारी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट काळी सडक येथे हा भव्य व दिव्य सोहळा पार पडलाय. या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शस्त्रपूजन विधीने झाली. त्यानंतर सायंकाळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये रावण दहनाचा भव्य सोहळा पार पडलाय. यासोबतच हिंगणघाट येथील शालेय विद्यार्थ्यांचं सादरीकरण व नागपूर येथील नामवंत कलाकारांच्या कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते परमपूज्य महंत भागीरथी महाराज, सदस्य केंद्रीय मार्गदर्शक मंडळ होते. प्रमुख उपस्थितीमध्ये परमपूज्य महंत सुरेश शरण शास्त्री महाराज, आमदार समीर कुणावार, हिंगणघाट समुद्रपूर सिंधी विधानसभा क्षेत्र अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू तिमांडे, माजी आमदार सुधीर कोठारी, अध्यक्ष APMC, देवानंद धुर्वे, उपाध्यक्ष विहिप वर्धा जिल्हा, पंढरीनाथ कापसे, प्रेम बसंतानी, सुरेश मुंजेवार, निलेश ठोंबरे, माजी नगराध्यक्ष नगर परिषद हिंगणघाट, गुड्डू शर्मा, चंदू मावळे, चंद्रकांत घुसे, जितेंद्र कुकसे, माजी नगर उपाध्यक्ष, तसेच सुरेंद्र आगरे, अध्यक्ष हिंगणघाट प्रखंड विहिप, गजानन मसाळे, अध्यक्ष हिंगणघाट नगर प्रखंड विहिप यांचा समावेश होता. हिंगणघाट व परिसरातील हजारो नागरिक, महिला, पुरुष, तरुण आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला सांस्कृतिक मेजवानीचा, उत्सवाचा रंग चढवलाय. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यात वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, धर्मप्रसार प्रमुख अजय भोंग, विमर्श प्रमुख सचिन धारकर, तसेच देवा वाघमारे, ओमप्रकाश मस्कर, अतुल सूर, प्रमोद टिपले, राम पोतदार, संदीप सातपुते, कैलास सूर्यवंशी, राहुल फटिंग, धर्मा जोशी, अतुल त्रिवेदी, प्रशांत तिवारी, दीपक शर्मा, हर्षल लाखे, आशिष झिलपे आदींचा विशेष सहभाग होता. विजयादशमी महोत्सवामुळे हिंगणघाट शहरात उत्साह, एकात्मता व हिंदू संस्कृतीबद्दलची अभिमानाची भावना अधिक दृढ झाली. प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट.